नेक्स्ट पॉईंट इज प्रॅक्टिस लाईक यू विल परफॉर्म. अशी प्रॅक्टिस करा जसं तुम्ही परफॉर्म करत आहात. खूप लोकांच्या मनामध्ये असं असतं ना की यार उद्या आहे ना प्रोग्राम, मग आज फक्त वाचून घेतो. नाही नाही नाही, डोंट डू दिस. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा पण तुम्ही प्रॅक्टिस करसाल अशी प्रॅक्टिस करा, हे समजून करा की तुम्ही परफॉर्म करत आहात. माझ्यासमोर लोक बसलेले आहेत आणि मी परफॉर्म करत आहात. याच्या थ्रू काय होतं, तुमचं माइंडचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पण या सगळ्या गोष्टी चालल्या जातात, जेणेकरून तुम्ही प्रेझेंट करताना फंबल होत नाही. मग ॲट अ टाईम बरोबर कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये डील होऊन त्या ठिकाणी तुम्ही बोलताना ते वर्क होतं. ओके, सो त्या ठिकाणी सगळ्यात पहिले तर उभं राहा. ओके, स्वतःला नीट सेटअप करा. असं समजा तुम्ही बोलत आहात, स्पीकअप लाऊड, जोरात बोला आणि जेस्चर्स यूज करा. आता उदाहरणार्थ मी तुमच्यासमोर बोलतोय, तर मी असं बोलतोय का की नमस्कार, माझं नाव संयम देशवाणी आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे खूप इम्पॉर्टंट टॉपिक. मी असं बोलतोय का? नाही, मी जेस्चर्स यूज करतोय, मी हातवारे करतोय, जेणेकरून तुम्हाला समजायला अजून चांगलं होईल. राईट, सो ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, अजून एक गोष्ट, तुम्हाला असं वाटत असेल की यार माझ्याकडे प्रॅक्टिस कशी करू, तर मिररसमोर उभं राहा, आरशासमोर उभं राहा. आरसा हा तुमची चुकी दाखवणारा सगळ्यात पहिला माणूस असतो आणि जो विदाऊट हेजिटेशन तुम्हाला जज करत असतो. निंदकाचे घर असावे शेजारी, तुम्हीच तुमचे निंदक आहात. तुम्हीच स्वतः ॲनालाइज करा की मी कसं बोलतोय, उभं कसं राहतोय, हातवारे कसे करतोय, माझा आय कॉन्टॅक्ट कसा आहे, मी स्वतःच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलतोय का, हे सगळं ॲनालाइज करू शकता इफ यू विल स्टँड फ्रंट ऑफ द मिरर. ठीक आहे, मिरर घ्या, कॅमेरा असो किंवा तुमचा मित्र असो. फक्त तुम्हाला ट्रीट असं करायचं आहे जसं काही समोर तुमच्या हजारो लोक बसलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर अजून एक गोष्ट, तुम्ही ना काय करायचं आहे, जर तुम्ही कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग केली तर कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग केल्यानंतर तुम्हाला सारखं सारखं बघायचं आहे की यार बरोबर आहे का, मी बरोबर बोललो का. तुमचा साऊंड पूर्ण लो करा आणि मग बघा मी आय कॉन्टॅक्ट कसा करतोय, माझं बोलताना मी कसा दिसतोय, आणि साऊंड फुल करा आणि व्हिडिओ ठेवून द्या बाजूला आणि मग ऐका की ऐकताना तुम्हाला कसं वाटतं. यू आर द टीचर ऑफ युअर सेल्फ. तुम्ही तुमचे टीचर आहात, तुम्ही तुमचे अनालायझर आहात, त्याच्यामुळे तुम्हाला स्वतः लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे.